उरणच्या 13 वर्षीय आर्यन किशोर पाटीलने आपल्या वडिलांच्या 50व्या वाढदिवशी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले। धर्मतर ते कासा खडक हे सागरी 24 किलोमीटर अंतर जलतरणातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या बटरफ्लाय प्रकारामध्ये पोहून पार करत जागतिक विक्रम केले। बटरफ्लाय प्रकारामध्ये खुल्या समुद्रामधील लांब पल्ल्याचे जलतरण करणारा तो जगातला सगळ्यात लहान जलतरणपटू ठरलाय। याची नोंद इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्डने घेत त्याला सन्मानित देखील केले। उरणच्या केगाव दांडा येथे राहणारा आर्य किशोर पाटील हा सेंट मेरीज हायस्कूल उरण मध्ये इयत्ता 8वी मध्ये शिकत असून तो उत्तम जलतरणपटू आहे, तर त्याचे वडील किशोर पाटील हे राष्ट्रीय कोच आहेत। वडिलांचे जागतिक विक्रम करण्याचे स्वप्न होते, मात्र ते पूर्ण होऊ शकले नाही। वडिलांचे स्वप्न आपण पूर्ण करावे या प्रबळ इच्छेने आर्यनने मोठा सराव करत 18 डिसेंबरला जागतिक विक्रमची नोंद केली। अवघ्या 13व्या वर्षी केलेल्या विक्रमाबाबत बोलताना आर्यन याने विक्रम करताना आलेले अनुभव शेअर केले, तर त्याच्या वडिलांना आपल्या मुलाच्या विक्रमाबाबत बोलताना भावना अनावर झाल्या। अत्यंत कठीण आणि प्रचंड ताकद लागणाऱ्या बटरफ्लाय या जलतरण प्रकारातून 24 किलोमीटर अंतर पोहून जाणार आर्य किशोर पाटील हा जगातील सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून याची नोंद विविध संस्था आणि शासकीय यंत्रणांनी घेतली आहे, तर विक्रमानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। मला आधी काही वाटलं नाही, अर्ध्यात आलो आणि माझे शोल्डर्स पेन व्हायला लागले। मी तिथं लक्ष दिलं नाही, मी रिव्हर्स क्रॉस केलं आणि त्याच्यानंतर मी कंटिन्यू स्विम केलं आणि काशाच्या खडकाजवळ आलो आणि माझे शोल्डर्स खूप दुखायला लागले, तरी मी खेचलं आणि फिनिश केलं। मी या इव्हेंटसाठी 1 वर्ष प्रॅक्टिस करत होतो। जगात केलंय, पण ते माझ्यापेक्षा मोठ्या वयाच्या माणसांनी केलंय। मी जगातील सगळ्यात लहान जलतरणपटू आहे, म्हणून मी सगळ्यात लहान जलतरणपटू ठरलोय। ॲक्च्युली बटरफ्लाय हा माझा स्वप्न होता। गेल्या 5-1 वर्षापूर्वी माझं करायचं एक स्वप्न होतं, पण ते काही कारणास्तव मला वेळ नसल्यामुळे मी ते करू शकलो नाही। पण ते माझ्या मुलांनी सांगितलं की पप्पा तुम्ही जर करू शकला नाही तर मी तुमचं स्वप्न पूर्ण करून दाखवतो। आणि आज माझ्या बर्थडेच्या दिवशी त्यांनी गिफ्ट दिलं आहे मला। ते भावना मला व्यक्त करता येत नाही, पण खूपच छान। असं गिफ्ट वडिलांना कोणी कुठल्या मुलाने दिलं म्हणजे ते खूप सौभाग्य म्हणता येईल। प्रयत्न म्हणजे पहिला तुमचं मेंटली सायकोलॉजी की तुम्हाला फोकस करता आलं पाहिजे, मला हे करायचं आहे, तरच त्या गोष्टीसाठी तुम्ही सक्सेस होऊ शकता। इज अ इम्पॉसिबल 200च्या वरती कोणी करायचं म्हटलं तर इज नॉट इझी, हे शक्य नसतं, पण ते जर तुम्ही डोक्यात घातलं तरच ते करू शकता। आर्य पाटीलने काल रात्री 12:52 उडी टाकली होती पाणीमध्ये, 1:52 आणि त्यानंतर सकाळी 7:34 ते पूर्ण केलं होतं त्यांनी। आणि हा टोटल समय 5 तास आणि 40 मिनिटं हा इव्हेंटला कम्प्लीट करायला झाला होता। त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।